माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही सर्व? बरे आहेत ना? बरेच असणार. मीही बरा आहे. तर आपण आज बनवणार आहोत मैदा मसाला. अगदी झटपट होणारी डिश आहे. मस्तच एकदम, तुम्ही आधी कुठे पाहिलीच नसणार ही डिश आपण बनवतोय ती. तर चला किचनकडे जाऊया आपण. आता आपण ही मसाला अंडे बनवणार आहोत. 8 अंडे घेतलीत मी. मसाला अंडा अगदी झटपट होणारी डिश आहे आपली. तर चला आपण सुरुवात करूया. आता आपण सध्या प्रथम गॅस लावूया. फ्राय पॅन आपला तापलेला आहे. आता आपण आता हे 4 पळी तेल घालूया. आता हे 4 पळी मी तुम्हाला दाखवले, पण मला अंदाज कळतो 4 पळीचा. हे बघा, ही 4 पळी तेल आहे. आपलं तेल आता बऱ्यापैकी तापलेलं आहे. हे बघा, हे मी छोटे चमचे आहेत, हे 2 चमचे मोहरी घेतोय. हा कढीपत्ता आहे. 7-8 पानं घेतलीत मी कढीपत्त्याची. आपण 4 कांदे असे बारीक चिरून घेतलेले, अगदी व्यवस्थित. हा आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही, लाल नाही करायचा आपल्याला. हा अर्धाच परतायचा आपल्याला, पूर्ण लाल नाही करायचा कांदा. आता आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. 1 चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतली. आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. मी आता अर्धा चमचा मीठ घेतलाय. गॅस आता जरा फास्ट करायचा आपल्याला. चांगली अद्रक लसूणची पेस्ट परतून घेऊया आपण. कांदा आपल्याला जास्त लाल करायचं नाही, अर्धा लाल, मीडियम लाल करायचं आपल्याला, जास्त लाल नाही करायचं आपल्याला. आणि आता आपली पेस्ट परतलेली. आता आपण मसाले घालूया याच्यामध्ये. 2 चमचे आपल्याला हा मालवणी मसाला घेतोय मी. हे बघा, 2 चमचे मालवणी मसाला. धना जिरा पावडर 1 चमचा. गरम मसाला 1 चमचा. आणि काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे. आणि अर्धा चमचा हळद. व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. आता आपल्याला याच्यात हे 4 टमाटे घेतलेले आहेत आपण बारीक चिरून. 4 टमाटे ते आपण याच्यात आता घालूया. व्यवस्थित परतून घेऊया. गॅस आता मोठा करूया आपण थोडा. टमाटे जास्त असले ना तर काय होतं, मसाला चांगला होतो. भरपूर मसाला होईल एकदम. कांदा आणि टमॅटो आणि तेल, मसाले आपल्या चवीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट लागतं तेवढंच मसाला घालायचा आपल्याला. आता आम्ही तिखट थोडं कमी खातो, त्यामुळे मसाला मी थोडं कमी घालतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त मसाला घालू शकता. 4 आणि 4 8. गॅस मंदच ठेवायचा आपल्याला. आता आपण ही उडलेली आहेत मसाल्यामध्ये ठेवलेले आपण. हा एकदम गॅस आपण आता आपल्याला हे चालू.
म्हणजे ते कमी वरती अगदी ओके होणार. वरती वरती आता आपली 7 मिनिटं झालेली आहेत. आपली 7 ते 8 मिनिटं झालेत. आता आपण याला खोलूया. सुगंध बघा किती मस्त सुटलाय. किती छान झालेत एकदम. बघा चांगली तरी सुटलेली आहे एकदम. आता आपल्याला ही गार्लिक पावडर आहे ती थोडीशी आपण त्याच्यावरती पेरायची. अशी गार्लिक पेस्ट पावडर आहे आपल्याला त्याच्यावरती अशी चांगली व्यवस्थित पेरायची अंड्यांवरती. दिसायलाही छान दिसतं आणि खायला पण टेस्टी लागतं एकदम. गॅस कमीच ठेवायचा ना तर मसाले खालती लागतील तुमची. आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालूया. अशी मस्त एकदम अगदी झटपट होणारी डिश आपली अंडा मसाला. अंडा मसाला म्हणा, बैदा मसाला, अगदी झटपट होणारी डिश. आता आपलं झालेलं. आता आपण गॅस बंद करूया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया आपण. आता गॅस आपण बंद करतोय. हा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. अगदी झटपट होणारी अंडा मसाला. तर आपण आता याची टेस्ट करून पाहूया कसं झालंय. तेव्हा अंडा मसाला एकदम मस्त झालेला आहे. अंडा मसाला छान झालेला आहे. अगदी झणझणीत झालेला आहे. मस्तच झालेला आहे. एकदा तुम्ही ही डिश आवर्जून बघा. मध्ये स्किप करू नका. आवर्जून बघा पूर्ण व्हिडिओ आणि एकदा तरी तुम्ही बनवून बघा अंडा मसाला. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.